नमस्कार मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या भरतीची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे। तर ही भरती कोणत्या जिल्ह्यात होणार आहे, कोणते विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात, तर याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर महिला बालविकास विभागामार्फत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे ही जी भरती आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू नाही आहे, तर काही त्यामध्ये जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमची जिल्ह्याची जाहिरात पण या ठिकाणी लवकरच जाहीर केल्या जाणार आहे। तुमची जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। आता आपण पाहणार आहोत ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे हे कोणत्या जिल्ह्यासाठी झालेली आहे आणि कोणते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात। तर बघा, महिलांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प खेड 2 पुणे जिल्हा परिषद पुणे या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। ठीक आहे, तर अंगणवाडी सेविकाची एकूण 4 जागा आहे आणि महसूल गावाचे नाव या गावाअंतर्गत ही भरती होणार आहे। या गावचा तुम्ही रहिवासी असणे गरजेचं आहे। आणि नंतर आहे अंगणवाडी मदतनीस 26 जागा। ठीक आहे, आणि तुमची महसूल गावाची जी नावं दिलेली आहे या गावची तुम्ही रहिवासी असेल तरच तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। त्याची जी पात्रता मागितली आहे 12वी पास असणे गरजेचं आहे। 12वी या ठिकाणी मागितलेले आहे। ठीक आहे, अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि त्याची अंतिम तारीख असणार आहे 7 ऑगस्ट। ठीक आहे, लक्षात ठेवायचं 7 ऑगस्ट पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। हा जो QR कोड दिलेला आहे हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन लिंक उपलब्ध केल्या जाणार आहे। ठीक आहे, किंवा ही जी साईट दिलेली आहे या साईटवर जाऊन पण तुम्ही आपला अर्ज भरू शकता। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे जे महसूल गावाचे नावं दिलेले आहे या संबंधित गावचे तुम्ही रहिवासी असाल तरच तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे, नाही तर नाही भरता येणार आहे। 12वी पास आणि संबंधित महसूल गावचा रहिवासी असणे आवश्यक। अर्ज तुम्हाला फक्त या ठिकाणी ऑनलाईन भरायचा आहे आणि 7 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे। संबंधित महसूल क्षेत्राअंतर्गत जर तुम्ही रहिवासी असाल तर आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। तर संपूर्ण PDF बघायचं असेल आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावेळेला तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तर PDF महत्त्वाचं जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।